नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद. आज आपण श्री त्र्यंबक काका जंजाळ, गाव सतापिंपरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 400 झाडांचा डाईम प्लॉट भेटप्रसंगी आपण या प्लॉटचे जे सध्या कंडिशन बघू राहिले 19 डिसेंबर 2025च्या हिशोबाने आपण या बागेला पहिलं पाणी दिल्यानंतर आज जर आपण बघितलं 6 जुलै 2026च्या हिशोबाने 6.5 महिने पूर्ण झालेला हा प्लॉट आहे. आणि प्लॉटची साईज बघू शकतात. प्लॉटला कलर एकदम अतिशय सुंदर आलेला आहे आणि प्लॉटमध्ये 400 ग्रॅमपर्यंत 450-500 ग्रॅमपर्यंत साईज ही गेलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण पानगळ घेतली त्यावेळेस आपण बेसल डोसमधून इंडी रूट आणि प्रोमयुक्त खतांचा वापर, त्यासोबत ऑर्गॅनिक खतांचा वापर श्री बायोकडनं हा केलेला होता. त्यानंतर मधल्या काळामध्ये आपण फ्लावरिंग आणि सेटिंगसाठी वेगवेगळ्या इनऑर्गॅनिक उत्पादनांचा वापर केला होता. त्यामध्ये बीटी गोल्ड, मॅजिक मिक्स, 3999, सी प्लॅटिनो अशी विविध उत्पन्न फुल आणि सेटिंग होण्यासाठी वापरलं होतं. सेटिंग झाल्यानंतर आपण परत या बागेला एक डोस भरला. त्यामध्ये क्रिया पावडर, श्रीधरा, इंडी रूट्स आणि प्रोमयुक्त खतांचा वापर केलेला आहे. 6.5 महिने पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या प्लॉटमध्ये 70 ते 80% मालाची जी साईज आहे ही जवळपास 400 ग्रॅम 450 ग्रॅम झालेली ही दिसते. बाजूला ते आपण बघू शकतात प्लॉटची परिस्थिती कशी आहे. या झाडांवरती सुद्धा आपल्याला 50-50, 60-60, 70-70 किलो लोड हा याच्यामध्ये आपण बघू शकतो. अतिशय जबरदस्त फळांची फुगवण आपल्याला श्री बायोच्या माध्यमातून विविध उत्पादनांचा वापर केल्यामुळे अतिशय भेटलेला आहे सुंदर. मधल्या काळामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्या या प्लॉटला बॅक्टेरियल ब्लाईटचा प्रादुर्भाव हा 5% होता. त्यावेळेस आपण बॅक्टेरियल ब्लाईट कंट्रोल व्हावा त्यासाठी मायक्रोमॅग्नम, फ्लोझो, ट्रायकिंग, टेकीगोल्ड या विविध उत्पादनांचा वापर आलटून पालटून 8-8, 10-10, 15-15 दिवसांनी स्प्रे देशी ताकामध्ये मिक्स करून हे घेतलेले आहे. काही वेळेस आपण झिंक फंगीसाईड हे वापरलेले आहे. चालू वर्षी बॅक्टेरियल ब्लाईट हा टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. त्यावेळेस 3 एप्रिल 4 एप्रिलला जो पाऊस पडला अवकाळी, त्यावेळेस आपल्याकडे बॅक्टेरियल ब्लाईटचा प्रादुर्भाव हा दिसून आलेला होता. पण मागील 15 ते 20 दिवसापासून आपल्याकडे 22-23 जूनपासून जसा पाऊस हा सुरू झाला त्यानंतर बागेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची फुगवण आणि साईज, त्यासोबत कलर, लस्टर, शायनिंग आणि शुगर आलेली दिसते. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला हा माल मार्केटच्या हार्वेस्टिंगच्या हिशोबाने काढायचा होता. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला होता. तर आपण बाबांना विचारू की आपल्याला रिपोर्ट कसे वाटले. एकंदरीत आपण प्लॉट फिरता फिरता पण दाखवू शकतो की बाबांचा आपण अनुभव विचारू की श्री बायोकडनं आपण जे विविध उत्पादने वापरले त्याच्यात आपल्याला रिझल्ट कसे वाटले. त्याचे रिझल्ट चांगले आहे. काय काय प्रोडक्ट आपण वापरले. आपले बायोचे आपले इंडी रूट आणि ते श्रीधरा, त्याच्यानंतर आपण क्रिया पावडर वापरली, क्रिया पावडर, स्लरीमधून सलरीमधून असे विविध स्लऱ्या दिलेले आहेत सर्व औषध वापरले आपण याची. आणि स्प्रे मधून आपल्याला रिपोर्ट कसे वाटले. रिपोर्ट चांगले वाटले बुरशीनाशकचे. आपले हे संपूर्ण प्युअर बायोलॉजिकल बेस कंपनी आहे. ही हैदराबाद बेस आहे आणि या कंपनीचे जे बॅक्टेरिया आहेत हे अतिशय इनोव्हेटिव्ह बॅक्टेरिया आहे. आणि प्रत्येक प्रोडक्टमध्ये आपण मायक्रोबायोमी नावाचा कॉन्सेप्ट हा वापरलेला आहे की एका प्रोडक्टमध्ये आपल्याला 3पेक्षा किंवा 4पेक्षा जास्त जीवाणूंची संख्या आपल्याला मिळते. त्यामुळे आपल्याला झाडामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम वाढवण्यामध्ये मदत होते आणि हानिकारक बुरशींचा अटकाव ज्यावेळेस वातावरण खराब होतो त्यावेळेस पानांवरती आणि फळांवरती जे डाग येतात विविध बुरशींचे किंवा बॅक्टेरियल ब्लाईटचे म्हणा, प्लेगचे म्हणा, कोलेटोट्रिकमचे म्हणा, अँथ्रॅकनोजचे म्हणा, सर्कोस्पोराचे म्हणा, अशा वेळेस आपण जर बायोलॉजिकल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर पानांवरती आणि फळांवरती जर उपस्थित किंवा प्रेझेंट राहिले तर 100% आपल्याला अटकाव हा भेटतो. त्यामधून निघणारे जे ॲसिड्स आहेत किंवा इनऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत त्यामधून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं. आपण काकांना बघू की काय काय प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण या प्लॉटची हार्वेस्टिंग ही करणार आहे. तेल्या हा 100% थांबलेला आहे. 2-5% वरती आपण तेल्या हा नियंत्रित केलेला होता आणि अतिशय सुंदर क्वालिटी वापरलेला आहे. त्यासोबत अजून एक विषय राहिला. बाजूलाच काकांच्या बंधूंचाच प्लॉट होता, लहान बंधूंचा. त्यांनी कोणतीही ट्रीटमेंट श्री बायोची वापरलेली नाही. त्यामुळे त्या प्लॉटला थोडी सेटिंगही कमी झाली. आपण बघू शकतो हे 2 गल्ली सोडून पलीकडचा जो प्लॉट आहे हा बंधूंचा प्लॉट आहे त्यांचा. तर हा एक डिफरन्स आपण मेजरली बघू शकतो की जे शेतकरी बांधव खास करून डाळिंब उत्पादक किंवा अद्रक उत्पादक शेड्यूल हे फॉलो करतील अशा वेळेस आपल्याला 100% परफॉर्मन्स म्हणा किंवा उत्पन्न म्हणा हे भेटणार आहे. आपण फक्त सातत्य हे मेंटेन ठेवावं. 100% आपल्याला यश मिळेल. आपण या पद्धतीने बघू शकता की अशी क्वालिटी आपण श्री बायोच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आता शेतकरी बांधवांकडे 20 ते 25 दिवस 30 दिवस राहिलेले आहे हार्वेस्टिंगच्या दृष्टिकोनाने. अशा वेळेस आपण फॉर्टीफ्लोरा, सी प्लॅटिनो, MSK, C999 आणि न्यूट्रिक्सेलेस अशा विविध उत्पादनांचा वापर जर कराल त्यासोबतच न्यूट्रिक्सेड तर अतिशय चांगल्या पद्धतीने कलर, लस्टर, शायनिंग आणि फुगवण अशा 3-4 गोष्टी आपल्याला श्री बायोच्या माध्यमातून विविध उत्पादनांचा वापर हा मिळेल.
ज्या ठिकाणी तेला ॲक्टिव्ह असेल त्या ठिकाणी आपण मायक्रोमॅग्नम फ्लोझो ट्रॅकिंग या उत्पादनांचा वापर हा 100% करावा, ज्याच्यामुळे आपला माल हा मार्केटपर्यंत पोहोचणं चालू वर्षी हे एक मोठं चॅलेंज आहे. हे बोलून एवढं बोलून आपण श्री बायोच्या उत्पादनांचा वापर करावा एवढेच मी शेतकरी बांधवांना सूचित करते.